सो गाईस, वी आर बॅक विथ अ न्यू ब्लॉग. आज मी आलो एक नवीन ब्लॉग घेऊन. आज सार्थक राणे यांचा बड्डे आहे, तर मी तिथे जाणार आहे. परत सात्विका येणार आहे, अद्विता येणार आहे, माऊ येणार आहे. आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. आणि आज एक व्हॅलेंटाईन्स डे पण आहे, म्हणजे त्याचा बड्डे व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी असतो. आता बघूया, आता मी इकडनं निघतो आहे. मग बघूया, मग तुम्हाला सांगतो जे काय असेल ते तुम्हाला दाखवीन या ब्लॉगमध्ये. तुम्ही माझ्यासोबत राहा आणि स्टे ट्यून गाईस. सो गाईस, तुम्ही बड्डे बॉयला बघू शकता. बड्डे बॉय इथे एकदम खुशीमध्ये आहे. काल त्याच्या प्रिय मैत्रिणीने त्याला केक पाठवून दिलेला आहे. आता तो मला घ्यायला आला. आता आम्ही निघतो इकडनं. आलो सार्थकडे. अजून पेपर फोडलायस तू पूर्ण. तूच पेपर फोडलायस. मी पेपर नाही फोडलाय. काकीला सांगितलंस. काकीला सांगितलं मी. पेपर फुटला काय रे? कसला? हो फुटला. आल्या फुटला. चिकन बनवलंय. आणि काय काय आजचं सांग जरा. आजचा मेन्यू आहे कटलेट आणि चीज बॉल. एक ते संध्याकाळी दुपारचं सांगत आधी. हे संध्याकाळचं सांग, तू चालेल सगळं सांग. ते अशा अवतारात नको रे बाबा. चालू आहे सात्विका आणि अद्विताला घ्यायला. ते लोक स्टेशनला येतील गाडीमधनं. गाडीमधनं जातोय. आमची सवारी दाखवतो मी तुम्हाला. आमची सवारी आहे महिंद्राची XUV 700. प्रमोशन कर एक्सयूव्हीचं प्रमोशन कर. त्याला आमच्याकडे ड्रायव्हर पण आहेत. ड्रायव्हर जावा हो, तुम्ही मोठी माणसं पुढे बसणार ना तुम्ही. आम्ही मोठी पुढे यायचं. मग मी बसू काय? सेकंडरी ड्रायव्हर. सार्थक राणेंचा बड्डे. यावेळी सार्थक राणेंचा बड्डे धमाक्यात आहे एकदम. हो मग असलंच पाहिजे. मोठी माणसांचा काय काय लोक काय पाठवतायत, शॉपिंग करवतायत, नंतर केक रात्री पाठवला जातोय. इथे बहिणी येत आहेत. इतना प्यार. हे यायचा मोस्ट वॉन्टेड मुंडा मग तू. आणि मोस्ट वॉन्टेड NFS मोस्ट वॉन्टेड रहेगा. तू तिकडे नको रिफ्लेक्शन येते. चला मग आम्ही सात्विका अद्विताला भेटल्यावर चालू करतो. आम्ही येतो 5 मिनिटात येतो आम्ही जरा. बहिणी बघा कशा येत आहेत. समोर गाडी आहे तरी पण यांना दिसत नाही. आणि ती मागे बसून राहिली आहे. अरे तुम्हाला काय दिसत? हे इकडनं एवढ्या रील बघते. अरे त्या साईडने एकाने अशा प्रकारे आली पुढे. बोललेच नाही. अरे बोललीच नाही म्हणजे काय, तुझ्या काय लांब बसली होती ती. रानट्याने डोमेस्टिकचं आगमन झालेलं आहे. मारच खातो. ही तर आहेच काय यायला. अरे आता आम्ही हिला बोललो फोन करून ती पुढे ये. ही आली पुढे ही माणूस. आणि ही बोलते कुठे ही माणूस रील बसली आहे. हॅपी बर्थडे भाई. बर्थडे थँक्यू. तुम्हाला माहितीये का, काल कोणीतरी केक पाठवलेला. ते पण आम्ही आता घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला 5 मिनिटात. आता हे लोक जेवायला लावून असतील, नंतर आम्ही बीचवर जाणार आहे फिरायला मस्तपैकी. बीचवर साइड वर नाही. मग गपरे. याला घरी पाठवा रे, याला घरी पाठवा. याला उतरव खाली, मारू गे. खाली उतरवायला. काय आणलंयस काय ते? गाईस, आता मी म्हणजे मी व्हिडिओ करणार आहे मस्तपैकी. आम्ही शूट करणार आहे. माझं नवीन गाणं येत आहे पिंजरा म्हणून. त्या शूट मध्ये मी सात्विकाला घेतलाय, याचा बाईक घेतलाय मी तिला. माणसाला बघून बोलतो. गाडीला ऑब्विसली. आणि आम्ही मस्तपैकी शूट करणार आहे. गाण्याचं नाव पिंजरा आहे. तुम्ही बघालच 8 तारखेला मी टाकणार आहे वुमेन्स डेच्या दिवशी. होऊ शकतात पण ठीक आहे बघू. तर सगळ्यांनी राहा म्हणजे माझ्या सोबत जरा. हो राहतील. बघ पहिलं कुठून जायचं तुला? आपल्या स्ट्रेट जायचं की राईटने जायचंय? सार्थक काय ते नीट रस्ते सांगा. हो ग. हो का? मला माहित ना, हा मला रस्ता आठवतो पण. लेफ्ट हा लेफ्ट. सार्थक ना खरंच बर्थडेच्या दिवशी पण डोक्यावर पडलेला माहितीये तुम्हाला. एकदम सरळ लेफ्ट घे नाही तर ना सरच. लावू सरळ आपण. नुसते रील्स गाडीवर येऊन बसले की नुसते रील्स. आता जायचे तरी पण रील्स. आता आम्ही चाललोय बीचवर.
बीच वरती भेटल्यावर तुम्हाला भेटतो मी. हा बघा, हा पाठी आहे. हा एवढंच कर. कोण नाही, ब्लॉग बनव. रात सांभाळू ना, हे महेश असे गाडी उडेल वरती लगेच. स्पीड ब्रेकर गाडी लगेच वरती उडेल ना, मागे बसली आहे तर. आणि एक गाडी तिथे आहे, अरे काय येत आहेत. बंद कर तुम्ही, बंद कर. सो गाईज आम्ही आलो आता बीच वरती. तुम्हाला दाखवतो, हे बघा बीच. म्हटलं ना बीच आणि नसणार आहे. हा नॅव्हिगेटर. हा नॅव्हिगेटर चुकीचा आहे. आणि हा बघा बरोबर नाहीये. हा पण काय बरोबर नाही. हा बघा, हा पण काय बरोबर नाही. इथे आम्हाला सार्थक घेऊन आलाय, गाडी चालवून पण आणि सगळं करून. अजून काय करायचं होतं तुला मग? अरे म्हणजे सगळं बघत बघत आलास ना, ऑफिसचे कॉल येतात तरी तू आम्हाला बरोबर घेऊन आलाय. मग आणि हे 2 नॅव्हिगेटर चुकीचे. मी तरी बरोबर केलं तिला. दसराला आधीच सांगतोय. गाईज तुम्ही बघू शकता, इथे उंट पण आहेत मस्तपैकी. अर्नाळा बीच हा. इथे कार्स पण आहेत. कार्स नाही, सॉरी, बाईक्स आहेत. स्कॉट बाईक्स. फोटोशूट चालू आहे. मी काय नाही घेतलंय. माऊ नाही घेत आहे. हा सार्थक आणि अद्विताची फोटोशूट. अद्विताला किती पण फोटो काढले तरी पण ती काय चांगली दिसत तर नाही. माझ्या फोन मध्ये पण 10-15 काढले तिने जस्ट आता. एक्झॅक्ट मागे आली. तरी पण हिला अजून फोटो काढायचे. एक्झॅक्ट मागे आलीस तू. ओ माय गॉड. मग तो काय OnePlus आहे? मग आता सातू तुझा पण काढायचा आहे. झालं, हे सगळे एकच. हे असे आहोत आम्ही, असे अनपेड कॅमेरामॅन. या अनपेड काय, बट भाई तेरे को कल जो केक आया ना, अरे वो केक के प्राइसलेस है भाई. केक प्राइसलेस है. केक प्राइसलेस आहे. पण ब्रेक लागत तेव्हा ती माझ्या अंगावर येत होती. बस नाहीतर मी त्याला पकडलं. मला माहिती आहे, मला भरोसा आहे. घरी आलो. आज माऊनी पण गाडी चालवली आहे. सातूने चालवली पण तिला काय जमलं तुझं. रेतीवर कोणाला जमते गाडी? 2 मिनिट चालवले. आधीला तर काही येतच नाही. सार्थकाने मी बेस्ट ड्रायव्हर, प्रोफेशनल. माऊ पण थोडी प्रोफेशनल. पीस आउट तो बोल. आम्ही आता सात्विकाच्या मैत्रिणीला भेटून आलो. मित्र गाईज आता आम्ही सात्विकाच्या फ्रेंडला भेटून आलो. तुम्हाला कसं वाटलं सात्विकाच्या फ्रेंडला भेटून? बुलेट आणलाय त्यांनी. काय बुलेट आहे? हे ब्लॉग मध्ये जाणार आहे. मग काकीने म्हटलं आय डोंट केअर. चालेल, मम्मीला बर्थडे बॉय. हे भाईंदरला फोटो पाठवायचा आहे. हे भाईंदरला पाठवायचा का फोटो? हा पाठवलं तू. कॉन्टॅक्ट आहे आता. आता माझ्याकडे नंबर नाही, सीधा मेसेज आहे आता. वाटलं होतं तूच करशील. हे 10-15 तांदूळ लाव जरा. नाही लागणार तांदूळ. अरे तेल लाव ना तू अजून. अरे पण तांदूळ चिकटतच नाही. अरे झाला वेळ. फोटो काढून झालाय माझा. आता मी सांगतोय की सार्थकच्या बर्थडेला बघा जल्लोष. बघा जल्लोष. माहित नाही, मी इकडेच ठेवलं कुठेतरी. ओ माय गॉड. अरे ते बघा नया चीज आ रही है. टाकायला लागेल ना. माझ्या कधी दिलाय मला तो. आमच्याकडनं हो 1 2 3 4 हा. सप्रेम भेट. अरे बापरे, सप्रेम. माझं गाणं गाऊन टाकतो हॅपी बर्थडे मुन्नी. आज या ठिकाणी चालू करा. आज या ठिकाणी सार्थक राणेचा बर्थडे आहे. मग त्याच्यासाठी मी 4 लाईन व्यक्त करणार आहे.
चार लाईन व्यक्त करणार आहे. लाईन मराठी खराब असेल तर तुम्ही समजून घ्या. की मी खराबच आहे. आणि मी मराठा आहे. सॉरी फॉर दॅट. 2, 1. हॅपी बर्थडे मुन्नी, हॅपी बर्थडे मुन्नी, तू सबका है दुलारा, तेरे किस्सों की बातें, तेरे किस्सों की बातें, तू हमको है सुनाता, ना तेरे पीछे हो खत्म, मैंने मारे तुझे हरदम, पर प्यारा तू है लगता. हैप्पी बर्थडे सारू, हैप्पी बर्थडे सारू. तू सबका है दुलारा. बदल. थँक्यू. आगे वही सेम ही है. And take this. ये मैं तुम्हें देना चाहता हूँ. येस. खाली वाट थांब. सगळ्यांकडनं ते आमच्या नीट लाव ना, नीट मग लाव. हात लाव, हात लाव. हा. वेग, वेग. हे या सगळ्यांनी हात लावा. मुद्दे का आल्या. व्हिडिओ काढते का हा, मग ती मम्मीचा दे, मम्मीचा दे. ती घरी सगळ्यांनी. हेच रेकॉर्ड करा. ए, नीट लाव, नीट लाव. हे काय दिलं? नाही, नाही, नीट लाव. हे काय असं? ही बघ हा. हे सगळ्यांनी द्या. हिष्मती साम्राम. हात लाव. दिसतंय काय दिसतंय? दिसते काय माहिती माझाच तिला दिसत नसेल. चला. चला बसा. बस आता. आता त्याला अरे वाचायचं ना तू, अच्छा असं आहे का? आणि ते व्हिडिओ पण काढ. थांबा, मी फोटो काढून घेतो. माझ्या दिलंय. की तू पण हे काकीला काय? विचारणार आहे. जरा पेपर उलटे पुलटे झाले पण वाचतो. दे रे. ती एक विचारते ना सगळं. काय आहे? हा तू विचार. 24 खाऊ का चिकन? 24 year of being crazy and still going. आता हे कोणी लिहिलंय? तर तू लिहिलंयस, ठीक आहे. 7वी काढून. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे टू माय अमेझिंग ब्रदर फॉर फायटिंग फॉर द टेम्पल गेम की कोण नेक्स्ट खेळणार. माझं एकदम फालतू आली. टू फायटिंग फॉर इच अदर इन फ्रंट ऑफ द वर्ल्ड. वी हॅव ग्रोन अप सो मच. तू कधी कधी इरिटेट करतोस, पण आता आम्हाला त्या स्वभावाची खूप सवय झाली आहे. अरे माझ्या You are my best friend. I might not say it daily, but I am so proud of you. Super proud of you. And very lucky to have you as my bro. Stay blessed, stay crazy. Love you a lot. Thank you. वेलकम. तुला कोण नाही बोलत आहे? दाब, तुला यायचं अजून. मग ग्रो टुगेदर थोडा झाला होगा. वो नाही हो. हे तर भाऊ असेल. अद्वित आहे. नाही? मी लिहित नाही एवढं क्रिएटिव्हनेस नाही आहे कवितामध्ये. पण कशी आली काय माहिती? एवढं मोठं कसा? हे नाही, हे हॅपी बर्थडे मुन्नी मी लिहिलं असेल. मारेन एक चमट मी येते माझ्या रायटिंग मध्ये कोण जरा माझी हँडरायटिंग एवढी चांगली अरे मी नसते. लिहिलं काय आली तर हिला सांगितलं मी लिहायला. हॅपी बर्थडे मुन्नी. ठीक है, देख लिया जाएगा. यार, यू आर नॉट जस्ट भाऊ. तू फ्री का बॉडी कार्ड कॉमेडियन एक्सेट्रा एक्सेट्रा. आता नीचे थोड़ी Still growing up with you is full of chaos. फालतू के झगड़े, extreme laughter and crazy. ते कळतच आहे मला. तुझे पिंके. बाकी तर मी लिहिलं Crazy stuff, of course. मेरे फ्रेंड को Even if Extra आपण payment मिल रहा है. नाही, पण जेव्हा भेटतो तेव्हा सगळ्या सगळा कोठा पूर्ण करतो. अगं तू काय हिंदी तू लिहिलं इंग्लिश मध्ये वाचलं ना. जल्ला ह्याचा कोटा. तू खरंच खूप सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह आहेस. लाईक फ्रॉम व्हॉट आय हॅव हर्ड फ्रॉम माय फ्रेंड्स अबाउट देअर कझिन्स. आय फील दॅट आय एम ब्लेस्ड. आता काय होतं? अरे punctuation तुला दिलं. घे तूच वाच. इंग्लिश लिटरेचर न्यूजपेपर वाचतोय न्यूजपेपर वाच तू वाचून दाखव. ए नाव इलेक्ट्रिक हे, नाव आहे का? काय म्हणतात? गप्प बघा. हा मी वाचते. गप्प. Yeah, you're not just भाऊ, but Friga, bodyguard, comedian, etc., etc. But still, growing up with you was full of chaos, फालतू के झगडे, extreme laughter and crazy stuff, of course. Even if आपण दररोज भेटत नाही, पण जेव्हा भेटतो तेव्हा सगळं कुठं पूर्ण करतो. तू खरंच हे मतलब मी चॅट जीपीटीचे. थांब ना. एवढंच बाकी तर मी ठीक आहे. म्हणजे ती ऍक्टिंग करते थोडा चॅट जीपीटी. हा, हे जमत नाही. ठीक आहे, तुझा मेसेज येतोय ना. तू बघायला माझा. मी आज ना. हो, माझे राम लिहिलं सब पाहिजे. हमारे हैं, लिखे उन्होंने बर्थडे हैं. सॉन्ग लिहिलं ना हा, मग ठीक आहे, चल. हे मनातलं मनात दादा. वाच रे, जास्त अरे. नको वाचू. हे नको वाचू, खाली वाच. हे ते मनातल्या मनात वाच. नाही नाही ना, आता हे तर मी आणि विथ पंक्च्युएशन हा, वाच बघ. आई यार. बघ, थांब. Hi, hi Munni, and happy birthday Sarthak. This is for my brother, the one who stands by me in any kind of situation. बाकी सब ठीक है, बट एक बात की भले हमारी माँ अलग हो, लेकिन तू भाई है भाई. खून से और सबके सामने बता दूं कि मैं इस भाई के लिए मर भी सकता हूँ और जिम्मेदारियों से ना कभी दूर भागे जो जिम्मेदारियों से ना कभी दूर भागे जो खड़ी मुसीबत तू रहता उसके आगे. ये हमें थांब जरा थांब. जाऊ दे. हे होते जहर. ये हमें जहर घोल के भी कुछ कर ना पाए.
जमीन पे सितारे ना कभी ये देख पाए, तू टेंशन ना ले तेरा भाई है इधर, तू चलते रहे और पा तेरा शिखर, तेरे सपनों का बोझ भी मैं उठा लूंगा, तू थक भी गया तो मैं रास्ता बना दूंगा, चल उठेंगे साथ और लड़ेंगे भी साथ, चाहे जैसे हो दिन या बेकार हालात, करते हैं क्या? करते हैं ग्राइंड जब मिलते हैं साथ में, ना कुछ समझ आए बस चलते हैं रास्ते छान लिहिलंयस. अरे बाई, अरे चांगलं तर लिहिलंच एवढं, अजून काय पाहिजे? थँक्यू. सार्थकची गिफ्ट लोक जाऊन आले. हा मैंने बोला ना. आणि हे मस्तपैकी बसलेत 2 बहिणी 3 बहिणी करतो नंतर मी. ते दादा बसलाय बहिणी बसले. हा तेव्हाच फ्री घेत. सार्थक मित्रांशी बोलत होता. हो असं आता भेट मिळालेत मला माझ्या भावंडांकडनं. काय शो गायज आता रात्रीचे आय थिंक सो 2:30 वाजले असतील आणि सार्थक आता आमच्यासाठी कॉफी बनवतोय. माझं शूट चालू आहे पिंजरा म्हणून. सातू पण बसले. सातू इज अ लीडिंग ॲक्ट्रेस अँड आय एम द ॲक्टर ऑफ द सॉन्ग. आता मस्तपैकी सार्थक कॉफी बनवेल. कॉफी पिऊन परत शूट करायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही 5 वाजता वाटतं बाहेर जाऊ. गेलो तर जाऊ, नाही तर नाही जाणार. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. तुम्ही आमच्यासोबत राहा. 5 मिनिटात कॉफी पिऊन येतो. आपल्याला नंतर बीचला जायचं. 5 वाजता निघायचं. ते मला सांग. का बीचवर का जायचंय? तू हिला नको नेऊ. जो प्रश्न विचारतो आम्ही त्याचा ठीक आहे. हिला का घेतलं मी आम्ही काय आता वाजल्यात 5. आम्ही झोपलेलो नाहीये. आता आम्ही चाललोय फिरायला परत. काळम बीचला जातोय. आमच्या दलगच चूल झाली आहे कसली माहिती नाही, पण चाललोय आता. मग तुम्हाला भेटतो मी तिकडे कळम बीचला. चला बाय. 5 मिनिटात भेटतो जरा. सातू तन्मयाच्या अंगात अरे भानशीन तन्मय. हो गाईस, आम्ही आताच उठलोय. आम्ही 7 वाजता गेलेलो. 7 वाजता बीचवरून आलो. आणि सॉरी मी बीचवरती काही शूट नाही करू शकलो कारण का भरपूर काळोख होता, तर तुम्हाला काही दिसलंच नसतं म्हणून ते आम्ही स्किप केलं. आता आमच्या बहिणी अजून झोपलेल्या आहेत आणि आम्हीच उठलो आहे. आम्ही 7 वाजता 7:30ला झोपलो आणि आम्ही 9 वाजता उठलो. 2 तास. 9 साडेनऊला उठलो. सॉरी आम्ही 10 वाजता उठलो. मी टाईम न वेगलेला. आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करू. नाश्ता करायला जायचं की करू? जायचं. हां, आम्हाला नाश्ते करायला जाणार आहे. अजून हे उठले नाहीत. आम्ही दोघं नाश्ता करून होतो. यांना कधीच होतो. आईला स्क्रिप्ट सगळं चालू करतोस तू, काय माहित नाही आणि बोलत जातो. तो ब्लॉग वैसा ही रहता है, बिना स्क्रिप्ट के ही करना रहता है. अरे पण जाणून तरी काय बोलायचं आहे ते. आणि मग तुम्हाला भेटतो मी. तर सगळे उठलेले आहे. सार्थक अभी हम लोग कहाँ जाने वाले? आतले जिमिस फॅक्टरी और बफल हाँ, अगर चालू राहतो. पाणी बघ कसं घेते. हाय गाईज, आता आम्ही चाललोय वॉफल खायला आणि दादाचा बर्थडे तर संपलाय, पण दादाचा बर्थडे वीक तर काय संपत नाही. तो अजून त्या धुंदीत आहे की चला अरे बर्थडे चालू आहे, माझा बर्थडे चालू आहे असं तसं. मी राजचे इथे सरळ जायचंय. look at this. तर आता आम्ही तुम्हाला वॉफल खाताना भेटू. 5 मिनिटं देतो आम्ही. 5 मिनिटात. जास्त वेळ नाही घेणार तुमचा. ठीक आहे, लेट्स मीट यू देअर. बाय. वरतीच असते. कपडे ना बघत आहे, फोन बघते. बघ ना जरा काय घेतोय ते. मग त्याच्यावर कसं दिसतंय, काय वाटतंय, बघायचं असतं ते. पिंकवाला. बघा हिचं वय काय ग? 16. 18 असेल ना. मायनर आहे. आम्ही दोघं. हे बघा हे मायनर लोक किंडर जॉय खातात. खुशी दे खुशी. देखो ना गाइस. किंडर जॉय खात आहे. गर्ल किंडर जॉय. किंडर जॉय. मामा भी खुश और टमी भी खुश. ठेव इकडे असंच टाकतो मी. किंडर जॉय घेत आहे. हे 18 प्लस झाल्यावर काय घेईल मग? मैं जा रहा हूँ, अभी मेरी बहन ने लिए हुआ है गिफ्ट को ट्राई आउट करने के लिए. ट्राय आउट नाही, ट्राय ऑन. आते दे काय 94% वाली. 94% आहे तर ठीक आहे. आता ते भावना पोचल्या त्याच्या. पण हे दादा किंडर जॉय.
म्हणजे तू किंडर जॉय खाल्लंस त्याचं काय नाही दादा पण तुझे Kinder बोललीस Joy. त्याचं आहे. तो गाईस हे दिसेल भले वॉफलचा प्लॅन कॅन्सल झाला असेल पण सॉरी वॉफलचा प्लॅन पोस्टपोन झालेला आहे. आम्ही दुपारी निघणार होतो पण आता आम्ही संध्याकाळी निघणार आहे. वॉफल खाऊनच निघणार आहे. बघा 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 पेपर चाटतोय आईस्क्रीम खातोय बघा कसा ते आईस्क्रीम लव्हर नाही बघा Love पण आम्ही आईस्क्रीम तर खातोच आहे. आईस्क्रीम आमच्याकडे आहे कोणता आहे रे मँगो Mango आहे. राजभोग आहे. मँगो आणि माझा भोग आणि तुझा भोग सॉरी माझा भोग नाहीये रे सार्थक भोग नाही हा भोग आहे. दिल से दिल तक मेरे. राजभोग. आणि हे बघा हे येड किंडर जॉय खात आहे. हे तुम्ही हे व्ह्यूअर्स तुम्ही कधीच विसरू नका. 17 वर्षाची मुलगी 17 काय 17 वर्षाची मुलगी किंडर जॉय खाते फक्त गिफ्टसाठी. आणि गिफ्टमध्ये काय भेटलं पेंग्विन. आता नाही आपण ना अर्विताला सो गाईस आता मी सार्थकडनं निघालोय. वरद आणि दादा आलेला आहे. आता आम्ही चाललोय वरदच्या घरी. आणि वरद तुमच्या घरी काय आहे काल वरदच्याकडे पूजा होती आणि वरदने डान्स केलाय. कशावर माहिती आहे मेरे कान में है जो बाली. काय मी डान्स पाठी आहे पाठी आहे. मी काय डान्स बिन्स नाही केलाय अजून तू दाख. तो मी तुम्हाला त्याच्या घरी गेल्यावर मग भेटतो. आम्ही 10 मिनिटात उचू तुम्ही स्टीवून राहा हा तुम्हाला फक्त 2 सेकंड वाट कारण का लगेच कट होतं. आम्ही वरदच्या घरी जात होतो पण मध्येच आणि काय घेऊ काय म्हणजे थांबा. काय? ते चालू आहे ना. मध्येच मला सांग ना ऑर्डर. मी हे घेतोय कॉर्न चीज मध्येच आमचा प्लॅन झाला की आम्ही मोहितो पितो. होतं काहीतरी घेतो. ग्रीन ऍपल मोहितो. लास्ट टाइम आपण काय घेतलं होतं पोपट घेतलेलं ना. पोपट आता दादा काय घेतोय आम्ही घेताना का बोलत नाही. फ्रँकी घेतो. फोकस म्हणजे फ्रँकी द्यायचं का बोलतो. सँडविच मला हे नकोय खायला नकोय. तू फ्रेंच फ्राईज घेतोय असं घेऊ ना हा चालेल खात नाही पर्यंत. हा चालेल. जायचं जा मग. आणि मी आहे. याला बाहेर जाऊ. मी पाहुणा आहे. जावा ना. नाही मग काय कर. काहीच आता आमचं खायला आलंय. आता आम्ही लगेच जातो खातो. आम्हाला लगेच आवडत खातोय. नाही. तुम्ही लगेच व्हिडिओ बघा. घरी चाललो सगळं करू. फायनली हवा भरून हा वरून 5च मिनिटं लागली हवा भरायला. जास्त टाइम नाही लागला. आणि खायला गेलात ते ते कशाला सांगतोय. ते दिसलं त्यांना पण. ते सरप्राईज ठेवायचं होतं. तू त्यांना दाखवलंस. फायनली हवा भरून लाईट लावतो दादा. दिसतंय एवढं अजून काही ती पाहिजे. दुसरी लाईट लाव. दादाकडे सगळं पिवळं पिवळं आहे बघा. आम्ही ऑस्ट्रेलिया सातू इथे व सातू बिझी आहे. सातू टेन्शन आलंय. कॅरेक्टर वगैरे घुसलेली अजून. तो गाईस आता आम्ही सगळे आमच्या घरी निघालोय. वॉफल तर काय आम्हाला मिळालं नाही. वॉफल आमचं दुकान आमचं नशीबच खराब आहे. त्या वॉफल मध्ये दुकानच बंद आहे. आता आम्ही सगळे घरी निघतोय. नाही मला आवडलं असं माझ्या बहिणी आणि माझ्या भावाने असं सरप्राईज प्लॅन केलं होतं पण ते फिसकटवलं मी स्वतःच मग आपण परत नंतर एक नवीन ब्लॉग घेऊन येऊ. तर नेक्स्ट ब्लॉग साठी स्टे ट्यून.